नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. विज्ञान प्रदर्शनी म्हटलं तर एक सर्वांचा आनंदाचा विषय आणि आवडीचा विषय सुद्धा. जिथे कुठे सायन्स एक्झिबिशन लागते तिथे विद्यार्थी आणि जे आवडते व्यक्ती आहे ते आवर्जून तिथे जातात. आता आपण सुद्धा आलेलो आहे. आता ही शाळा आहे सावित्रीबाई फुले प्रायमरी इंग्लिश स्कूल म्हणजेच बचपन. आता या ठिकाणी आलेलो आहे पहिली ते 8वी पर्यंतचे विद्यार्थी आणि त्यांनी चक्क सायन्स एक्झिबिशन मध्ये सहभाग घेतलेला आहे. आता त्यांना नेमकी प्रेरणा कुठून मिळाली आणि वेगवेगळे असे विषय या ठिकाणी ते घेऊन आलेले आहे, याचबद्दल आपण थोडक्यात माहिती घेण्यासाठी आलेलो आहे. आता चिमुकली सुद्धा आपल्या बरोबर आहे. आता त्यांच्याच मार्फत आपण संपूर्ण माहिती घेऊ. बेटा तुझं नाव सांग. माझे नाव मृगनयना दिलीप आडे. बेटा तुझं नाव? दीपाली देवीदास राठोड. बरं, आम्हाला तुमच्या जे तुमचं विषय आहे, प्रकल्प आहे, त्याबद्दल आम्हाला माहिती द्या. मराठीमध्ये बिनधास्त बोला. हे व्हर्टिकल फार्मिंग, याचं नाव व्हर्टिकल फार्मिंग आहे. आज आहे ना सगळीकडे आहे ना पूर्ण प्लॉटिंग होत आहे, तर शेती करण्यासाठी आपल्याकडे जागा नाही आहे, तर त्याच्यासाठी हे व्हर्टिकल फार्मिंग आहे. आपण एकावरती एक असं व्हर्टिकल फार्मिंग करू शकतो. ते जे खालचं लँड आहे ते वरून रेन वॉटर याच्यामध्ये कंटेन होणार आणि याच्यामध्ये डायरेक्टली रेन वॉटर येणार आणि इथं आहे ना याच्या थ्रू इथं रेन वॉटर येणार. सनरेज आहे ना याच्यावर पडणार डायरेक्टली, पण इथं आहे ना याच्यामध्ये रिफ्लेक्ट करून ऑल ओव्हर दिस लँड पडणार आपलं हे. बरं, याचा वापर नेमका कोणत्या ठिकाणी आपण करू शकतो? इंडियापेक्षा जास्त दुसऱ्या देशामध्ये याचं यूज होते, कारण इंडियामध्ये ऍग्रिकल्चर साठी खूप जागा आहे, पण अदर देश जसं की जापानमध्ये ऍग्रिकल्चर साठी तेवढी जागा नाही, म्हणून आपण तिथे हे यूज करू शकतो. बेटा याबद्दल तू काय सांगू शकते? मी हे म्हणाले ते बरोबर आहे. इंग्लिश मध्ये एक्सप्लेनेशन. ऑल विल रिड्युसिंग द नीड फॉर पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स, मेकिंग विथ अर्बन एरिया अँड लिमिटेड लँड विथ अचिव्हिंग फॉर फूड सिक्युरिटी फॉर इयर राउंड, utilizing hydroponics and aeroponics. Vertical farming delivers water directly to the roots, minimizing the water waste. Thank you. चला, खूप खूप धन्यवाद. आपण बघितलेलं आहे ज्याप्रमाणे आपण बघतो की दिवसेंदिवस जे शेती आहे ती नष्ट होत आहे, प्लॉटिंग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि कुठेतरी त्यावरच पर्याय म्हणून विद्यार्थ्यांमार्फत अतिशय आगळा वेगळा उपक्रम घेऊन आलेलो आहे. आता या ठिकाणी सोलार एअर कूलर आता कन्सेप्ट जशी, आता नेमका हा विषय काय याबद्दल आपण जाणून घेऊ. बेटा तुझं नाव सांग. सर्वेश संतोष राठी. तुझं नाव? सोहम मानव मनोहर. बेटा तुझं नाव? प्रिशा राठोड. या विषयाबद्दल मला कोण माहिती देईल? तू सांग. In English? So we make this solar air cooler to save electricity as we attach solar panels to it, and in bottom there is a battery. It's a rechargeable battery, so the solar panel will get energy from the sunlight and it will give energy to battery, and we have attached a water cooling system at the bottom of this air cooler and it will give cold air to us. हे आम्ही सोलार एअर कूलर बनवलेला आहे. याच्यात आम्ही हे प्रयत्न केलेला आहे की सोलार पॅनलनी इलेक्ट्रिसिटी कमी यूज व्हायला पाहिजे आणि आजकाल इलेक्ट्रिसिटीमुळे ग्लोबल वॉर्मिंग जास्त होत आहे, तर आम्ही इथं सोलार पॅनल लावले, खाली बॅटरी लावली आहे. त्यानी ती रिचार्जेबल बॅटरी आहे, तर ते सोलार पॅनलनी त्याच्यात एनर्जी जाईल आणि ते कूलर स्टार्ट होईल आणि खाली आम्ही एक वॉटर कूलिंग सिस्टीम लावलेली आहे, तर त्यांनी थंड हवा येईल. बरं, हे आपण कोणकोणत्या ठिकाणी वापर करू शकतो या गॅजेटचा? आम्ही हे मोठ्या ऑफिसमध्ये, मोठ्या घरात किंवा मिडल क्लास लोक हे वापर करू शकतात, असं आम्ही हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणून केलेलं आहे. चला, खूप खूप धन्यवाद. आता इथेही आपण जे हृदय आहे, हृदयाबद्दलची ही माहिती आपण या ठिकाणी घेणार आहे. बेटा तुझं नाव सांग. अविका दीक्षित. बेटा तुझं नाव? साक्षी नामदेव साखरे. थोडक्यात एक आपण उल्लेखित करू. व्हाईस कॅप्टन नावाची तुझ्या याच्यावर नेम प्लेट आहे, नेमका तो विषय काय तो त्याबद्दल सांग. मी शाळेची व्हाईस कॅप्टन आहे. अरे बापरे. बरं, चला आता तुमचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाबद्दल माहिती द्या. हिंदी में ये हार्ट वर्किंग मॉडल है. इससे हम लोग स्टूडेंट्स को इजीली अंडरस्टैंड कर सकते कि हार्ट कैसा वर्क करता है. जैसे कि ये है रेड ब्लड सेल, म्हणजे जो हार्ट में खून कैसे जाता है ये हम यहाँ से बता सकते हैं. हार्ट वर्किंग मॉडल functions by simulating the pumping action of a heart, demonstrating how blood flows to the different chambers of the heart, picking up oxygen in lungs, then delivering it to oxygenated blood throughout the body through a system of arteries and veins. आम्हाला डेमो दाखवू शकता का कशा प्रकारे कार्य करते हे?
या जवळ येऊन जा. इथे बघू शकता तुम्ही पूर्ण. म्हणजे हृदयाची कार्यप्रणाली तुम्ही या सदर प्रकल्पाच्या माध्यमातून सांगू शकता. चला ठीक आहे, खूप खूप धन्यवाद तुमचे. आता इथेही आपण बघू. बेटा याबद्दल माहिती द्या आम्हाला. तुझं नाव सांग. स्वरा प्रशांत हरणे. तू कितव्या क्लासमध्ये आहे? 6th. बरं, तुझ्या प्रकल्पाबद्दल माहिती द्या आम्हाला. An automatic rain detector and cloth collecting working machine traffically used a rain sensor to detect the mechanism to automatically cool cloths. When rain will be started, that cloths will automatically go in the indoor. म्हणजे जसं पाणी यावर पडलं मशिनीवर, तसं आपले जे कपडे वाळू घातलेले ते अंदर जाणार का? हे अंदर गेले ना? काढ बरं बाहेर थोडं. हे थोडं पुसून घे. जवळून जा. हे थोडं आगळं वेगळं प्रोटोटाईप आहे. आपण जे मॉडेल आहे ऍक्च्युअल वर्किंग आहे ज्याप्रमाणे आपण बघत आहे. पिशी दो बेटा. आता संपूर्ण ही जी मशीन आहे हे बघून घ्या एकदा. हा, आता पाणी टाक बरं. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ज्याप्रमाणे आपण बघत आहे हे लाईव्ह डेमो आहे आणि अतिशय चांगला असा तुमचा उपक्रम आहे. खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. आणखी आपण समोर बघू कॅपिटल्स अँड स्टेट, बरोबर ना? ओके, बरं याबद्दल काय माहिती सांगू शकतो? तुझं नाव सांग पहिले. माझं नाव वंश वामन गंगाळे. मी बरं. 6व्या वर्गात शिकतो. बरं. तर याच्यामध्ये कॅपिटल तसं लहान लेकरांना नर्सरी पासून शिकवतात, म्हणजे त्यांना माहित असलं पाहिजे कॅपिटल आणि स्टेट काय असतात. तर महाराष्ट्राची राजधानी असं मुंबई आहे, तर हे वाचते, हे ब्राउझर वाचते. जेव्हा आपण पटना गांधीनगर केलं ती जागी नाही वाचत. तर तुम्हाला सांगतो असं आंध्र प्रदेश, अमरावती, अमरावती हे वाजलं. याच्या जागी कोलकाता लावलं नाही. अच्छा, म्हणजे राज्य आणि त्याची जी राजधानी आहे ते ओळखण्यासाठी तुम्ही हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. बरोबर आहे. चला, अगदी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणखी आता एक आगळा वेगळा आहे ते. आता हे तुम्ही मे बी बघितलं नसेल, जास्त ठिकाणी वापरले जात नाही. ओ ब्लेक मे बी, बरोबर ना? ओ ब्लेक याचा वापर असा आहे, हा असा पदार्थ आहे तुम्ही कितीही ताकदीने मारलं तर ते ठोस राहतो, परंतु तुम्ही किती जर प्रेमाने तुम्ही टच केलं तर तो आतमध्ये जातो. हे याचं विशिष्ट असं गुणधर्म आहे. चला याबद्दल आता थोडंफार जाणून घेऊ. बेटा तुझं नाव सांग. हो, अनिल पवार. बरं बेटा तुझं नाव? प्रथम राजकुमार केवटे. आता आम्हाला विथ डेमो सहित याबद्दल माहिती द्या. कोण देईल तुम्हाला तुमच्यापैकी? ओके, अलीकडे येऊन जा. हे नॉन न्यूटोनियन फ्लुइड हा. आहे. याच्या अंदर निगेटिव्ह आयॉन नाही आहेत, म्हणून हे नाही का सॉलिड सारखाही बिहेव करत नाही आणि लिक्विड सारखाही बिहेव करत नाही. चला आपण डेमो बघू. हे मी याला जेंटली टच केलं तर माझा हात अंदर गेला आणि माझा हात सिंक झाला याच्या अंदर. जर मी पॉवर लावला तर बघा माझा हात डुबत नाही याच्या अंदर. जर मी जेंटली हात ढिला सोडला तर बघा चालला. बरं, याचा वापर आपण कुठे कुठे करू शकतो तुझ्या मताने? याचा आपण वापर रोड ब्रेकर मध्ये करू शकतो. फॉरेन मध्ये राहतात तसे, ज्याने लो ग्राउंड क्लिअरन्सच्या कारला सोपं होईल इकडे तिकडे ट्रॅव्हल करणं. इंडियामध्ये लो ग्राउंड क्लिअरन्सच्या कारला विकत घेणं आणि वापरणं अवघड आहे, कारण की आपल्या इकडचे रोड रोलर त्याच्या हिशोबाने डिझाईन केलेले नाही आहेत. त्याच्यानं आपण त्याच्यात मदत होऊ शकते आपली. याला आपण मोबाईलच्या कव्हरमध्ये पण वापरू शकतो सेफ ठेवण्यासाठी मोबाईलला, कारण की मोबाईल फुटू शकते. त्याच्यामध्ये आपले इम्पॉर्टंट डाटा राहते वगैरे वगैरे. अगदी ज्याप्रमाणे आपण बघत आहे ओ ब्लेक नावाचा हा जो पदार्थ आहे नक्कीच खूप फायदेशीर आहे. आता शेवटचा आणखी एक प्रकल्प घेऊन घेऊ. बेटा याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. तुमचं पहिले नाव सांगा. माझे नाव मिष्टी शरद पवार आहे. मी 6वीत शिकते. बेटा तुझं नाव? जिया फातिमा. बरं, याबद्दल कोण माहिती देईल मला? तू देता? ओके ओके, याबद्दल कोण माहिती देईल मला? बरं सांग बेटा. सर अपन अगर यहाँ पे पानी डाले हाँ. तो फिर ये यहाँ पे पानी जाता, हाँ. फिर यहाँ से अपन यूज कर सकते हैं पानी खाने में, वॉटर पीने में. प्युरिफिकेशन साठी. ओके, चला आता इकडेही आपण जाणून घेऊ. थोडं समोर येऊन जा. बेटा याबद्दल माहिती सांग. जर मी इथं डर्टी वॉटर टाकलं तर इथून नाही का ते फ्रेश वॉटर निघते पियासाठी. याच्या उद्योगने आपण फ्रेश वॉटरला स्टोर करून ठेवू शकतो.
एक डेमो देऊ शकता आम्हाला? Yes. डेमो. आता ज्याप्रमाणे आपण बघत आहे की आपल्या पुसद शहरात सुद्धा जलशुद्धीकरण केंद्र आहे, त्या ठिकाणी सुद्धा वॉटर फिल्टरेशन होते आणि तशीच कुठेतरी तीच पद्धत या ठिकाणी वापरलेली आहे. आता आपण ते डेमोज बघू पूर्णतः तुम्ही बघून घेऊ शकता. हे पूर्णतः डेमो आपण या ठिकाणी आज बघितलेला आहे. पूर्णतः इथे आज आपण बघितलेला आहे 1ली ते 8वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सायन्स एक्झिबिशन मध्ये अतिशय आनंदाने सहभाग घेतलेला आहे. आणखीही यानंतरही विज्ञान प्रदर्शनी होतील असं यांचं शाळकरांचं म्हणणं आहे. यानंतरही आपण शाळेमध्ये नक्कीच येऊ. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.